मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 77. मागील भागात 1 पॉइंट आपल्या खात्यात जमा करत सिनियरने खातं ओपन केलं. तसं टाळ्यांचा आणि आवाजाचा जल्लोष झाला. आता पुढे कम ऑन सत्या, यू कॅन डू इट. केशरची हाक आणि पुन्हा एकदा सगळे सज्ज पुढचा पॉइंट करायला. बॉल ज्युनियरकडे गेला तसा पुन्हा चुरूस चालू झाली. एकाकडून दुसरीकडे पास करत कधी मिस होणारा पॉइंट एक एक करून दोन्ही टीमने 3-3 पॉइंट जमा केले होते. 2 पॉइंट तर अनयने आयते नेऊन दिले होते. जणू ज्युनियरला कधी त्याच्या चांदणीला पाहण्याच्या नादात तर कधी तिने केलेल्या इशाऱ्याच्या नादात बॉल तिच्या हातात ठेवला होता. बिचारा अनय समर आणि राज्यकडून त्याकरता त्यांनी बराच मार खाल्ला होता. जिथे अनयची ही अवस्था होती तर दुसरीकडे चंचल तर जणू संधीचा फायदा घेत असल्यासारखी वाटली सगळ्यांना. खेळात गुंग असणाऱ्या कधी राज्यला तिने मदतीला घेतलं तर कधी समरने खेळता खेळता तिच्या कमरेवर हात घालून बाजूला करत तिच्याकडून बॉल घेतला होता. अनयने तर चक्क तिला उचलून बॉल बास्केटमध्ये टाकला होता. एकीकडे बास्केटची मॅच चालू होती तर एकीकडे नजरेची शाळा भरलेली होती तिच्यामुळे. तिघांच्या नजरा आपापल्या पार्टनरवर अडकल्या होत्या. मॅच अंतिम टप्प्यात आली तसा शेवटचा पॉइंट घेण्यासाठी सगळ्यांची कसोटी लागली होती. थंडीचा अवलेश कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता. सगळे घामाने चिंब आणि टेन्शनमुळे कपाळावर आलेल्या आट्या घेऊन बॉलवर नजर रोखून होते. इतका वेळ अनयने दोघांचा मार खाल्ला त्यामुळे शेवटी सगळीकडे दुर्लक्ष करत बॉलवर फक्त नजर ठेवून होता. टेन्शनमध्ये अंगातला हुडी काढून साईडला फेकला आणि बॉलच्या दिशेने निघाला. त्याच्या स्लीवलेस ब्लॅक वेस्टमधून दिसणाऱ्या मसल्स पाहून आता तोल जायची वेळ त्याच्या चांदणीची होती. एकमेकांकडे पास होणारा बॉल मोक्षदाकडे आला तसा अनय तिच्या मागे बॉलसाठी गेला. आता संधीचा फायदा त्याला घ्यायला मिळाला होता. कधी तिच्या हातावरून हात फिरवत बॉल घ्यायचा प्रयत्न केला तर कधी तिच्या बॉडीवरून. ती काही बॉल त्याच्या हाती लागू देत नव्हती. दोघांची बॉलसाठी चाललेली धडपड सगळ्यांनीच उत्सुकता वाढवत होती. सगळे डोळ्यात प्राण आणून जणू कोण शेवटचा पॉइंट घेणार याच्यात हरवले होते. बॉल बास्केटच्या दिशेने आला तसा तिने बॉलवर बास्केटमध्ये टाकायला झेप घेतली तसा तिच्या पाठोपाठ अनयने बॉल बास्केटमधून काढून घेण्यासाठी तिच्या मागे. दोघांच्या मागे असणारी आणि मध्ये मध्ये करणारी चंचल बॉलसाठी तिला धक्का देत बॉल घ्यायला दोघांच्या मध्ये आली तसा मोक्षदाचा बॉल बास्केटमध्ये पडला आणि चंचल आणि अनय धडकन खाली. आई ग. अनयची किंकाळी आणि सगळ्यांच्या नजरा खाली. अनय पाठीच्या भराने खाली आपटला तर चंचल त्याच्या अंगावर आदळली होती. ओ सॉरी अनय, तुमको लगी तो नहीं? अगं ए सॉरीचे लाडके, उठ ना, त्याच्या अंगावरून दिसत नाही तुला त्याला लागलंय? बाजूलाच उभी असलेली मोक्षदा चिडून चंचलला बडबडत अनयला उठवत जी त्याच्या अंगावरच बसून त्याला सॉरी बोलत होती. लागलं का तुम्हाला? बघू काय गरज होती मागे मागे करायची? मोक्षदा अनयला चिडून. दिसत नाही का ग तुला? अशी कशी पडली त्याच्या अंगावर? किती लागलंय बघ. खेळता येत नाही तर खेळते कशाला? मगापासून काय आहे तुझं त्याच्या मागे मागे? अनयचं फुटलेलं कोपर पाहून आणखीन चंचलला बडबडत तिने त्याचा हात हातात घेऊन त्यावर फुंकार घातली. ठीक आहे, जास्त नाही लागलं, थोडंसंच आहे, इट्स ओके. अनय तिला शांत करत. अनय आय एम सो सॉरी, दिखावो तो ज्यादा लगी तो नहीं? चलो पट्टी करते हैं. चंचल त्याच्या हात पकडून. काही गरज नाही, पट्टी कमी आणि नको ते काम जास्त करशील, राहू दे तू. मोक्षदाने तिच्या हातून त्याचा हात काढून घेतला आणि कोणालाही न पाहता त्याला आत घेऊन निघाली. सगळे तर नुसते इकडून तिकडे
तिघांना पाहायचं काम करत होते. सगळं ट्रॅकला धरूनच घडत होतं, म्हणून कुणी हस्तक्षेप पण केला नव्हता. जखमेवर लावलेल्या औषधांनी त्याची होणारी आग, त्यावर फुंकार घालून त्याला काळजीने पाहत, त्याला वरडत औषध लावत होती. तो मात्र नेहमीसारखा तिला फक्त पाहायचं काम करत होता. इथे जास्त दुखतोय, ही जखम काही दिवसात होईल बरी, याचं काय करू? तिचा हात हृदयावर ठेवत तिला पाहत, त्याच्या डोळ्यात पाहून मनाचा अंदाज आला तशी फक्त शांतपणे त्याला पाहत ती. चांदनी, बोल ना. काल पण तू काहीच सांगितलं नाही. मी वाट पाहतोय. 1 महिना कसा काढलाय तुला न पाहता मलाच माहित. खूप त्रास होतोय ग. ना मन लागत आहे कुठे, ना शांत झोप. का त्रास देते स्वतःला पण आणि मला? तिची शांतता पाहून अनय काळजीने तिला विचारत. त्याच्या विनवणीवर तिने एक नजर त्याला पाहिले आणि जागची उठली. त्याच्या हातून हात काढून घेतला आणि काहीच न बोलता बाहेर निघायला लागली. तसा रागाने तिला खेचून त्यांनी मागे ओढला आणि भिंतीला टेकवलं. इतका दिवसाचा संयम तिच्या या शांत राहण्याने क्षणात कळून पडला होता. त्याची जागा आत्ता संतापाने घेतली होती. तुझ्याशी बोलतोय मी. आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊनच बाहेर पडायचं इथून. तू का करतेस हे सगळे? तुला काहीच वाटत नाहीये का? मुद्दाम त्रास देतेस का मला? एकदाच काय ते सांगून सोक्ष मोक्ष का लावत नाहीस तू? एकीकडे म्हणते माझं प्रेम नाहीये आणि दुसरीकडे हे असे हक्क गाजवते, काळजी करते, वरडते. हे प्रेम नाही तर मग काय आहे? मला त्रास झालेला नाही पाहत ना? तुलाही त्यासाठीच पाणी आहे ना आज तुझ्या डोळ्यात? मग का नकारते सगळं? काय कारण आहे? अजून किती परीक्षा घेणार? अजून काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? जीव जाईल तेव्हा शांती भेटेल का तुला? अनय, खाली मान घालून मुसमुसणारी ती अचानक त्याच्या शेवटच्या वाक्यावर चिडून एकाकी त्याच्यावर वरडली आणि रडत त्याला घट्ट बिलगली. काही नाही होणार तुम्हाला, काही नाही. माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर. नाही पाहू शकत तुम्हाला कोणासोबत मी. तुम्हाला त्रास झालेला नाही चालणार मला पण का चांदनी? अचानक बोलता बोलता ती शांत झाली. तसा तो बेचैन होऊन तिला पाहत. पण हे प्रेम पूर्ण होईल की नाही मला नाही माहीत. आपण एकत्र येऊ की नाही, एकमेकांना साथ देऊ शकू की नाही हे देखील नाही माहीत मला. तुम्हाला कोणत्या खोट्या आशेवर नव्हतं ठेवायचं मला, ज्याच्या पुढे जाऊन तुम्हाला त्रास होईल म्हणून सगळे नकारते आहे मी. म्हणूनच मनात असताना पण तुम्हाला इतका त्रास देते आहे. तुमचा पुढचा त्रास नाही पाहणार मला, नाही पाहणार. म्हणजे असं का बोलते तू? का नाही होणार पूर्ण? नक्की होईल. मी आहे ना तुझ्या सोबत. काय प्रॉब्लेम आहे तू सांग तर. तू सोबत असशील तर कोणताही प्रॉब्लेम मोठा नाहीये माझ्यासाठी. तू एकदा विश्वास ठेवून तर बघ. सगळ्यांशी लढायला तयार आहे मी. सांग ना. तो येतोय पुढच्या महिन्यात. आशेने तिच्या डोळ्यात पाहणाऱ्या त्याला नाराजीने सांगत ती. तो? आकाश राणे, माझ्या आत्याचा मुलगा. आईने पसंत केलाय त्याला माझ्यासाठी. लग्नाची बोलणी करायला येणार आहेत सगळे. पसंत केले म्हणजे? तिने शब्द दिलाय आत्याला. लग्न शब्द काय बोलते? कळते का तुला? खेळ आहे का? असं कसं करू शकते तू? मोडून टाक हे लग्न. तुझं माझ्यावर प्रेम असताना लग्न दुसऱ्यासोबत कसं करू शकते तू? तू माझे आहे फक्त. समजलं तुला? तू नकार दे त्याला. नाही करू शकत मी असं. आईला नाही चालणार. ती नाही ऐकणार माझं. मी येतो तुझ्या घरी, मग मी बोलतो त्यांच्याशी. का नाही चालणार? ट्राय टू अंडरस्टँड अनय. सिच्युएशन खूप वेगळी आहे माझ्या घरी. आई पण उपकाराच्या ओझ्याखाली अडकली आहे. ती इच्छा नसून पण नकार नाही देऊ शकणार. 2 वर्षापूर्वी बाबा आजाराने आम्हाला सोडून गेले. महिनाभर हॉस्पिटलाइज होते ते. त्यांच्या आजारपणात आत्याने आम्हाला खूप सपोर्ट केला आहे.
बाबांचा सगळा खर्च तिने केला, कोणत्याही स्वार्थापोटी नाही केलं. हे तिने तिचाही खूप जीव होता बाबांवर आणि माझ्यावर. म्हणूनच बाबा गेल्यानंतर तिने आईकडे माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं प्रस्ताव बोलून दाखवलं आणि आईने पण तो कबूल केला. प्रभास दादाचं आणि बाबांचं फारसं कधी पटलंच नाही. त्यांनी पोलीस खातं जॉईन केलं हे त्यांना पसंत नव्हतं. म्हणून त्याच्याकडून कोणतीही मदत बाबांना मान्य नव्हती. त्यामुळे आईचा पण नाईलाज होता. आत्याकडून मदत घेण्या वाचून कोणता पर्याय नव्हता त्यावेळी. आणि म्हणून या स्थळाला नकार देणं नाही जमणार तिला. त्यांना नाही जमणार, पण तू तर नकार देऊ शकते ना. त्याच्यावर प्रेम नाही करत त्यासोबत लग्न कसं करणार आहेस तू? त्यांना खरं काय ते सांगून टाक ना. तुझ्या माझ्यावर प्रेम आहे, तुला हे लग्न नाही करायचं, आपण दोघं मिळून सांगू. तिने वचन घेतले माझ्याकडून या लग्नाचं. तेव्हा तुम्ही नव्हता माझ्या आयुष्यात, त्यामुळे नकार देण्याचं काही कारणच नव्हतं माझ्याकडे. आता सगळं ठरलंय असताना मी अचानक नकार दिला तर कोलमडून जाईल ती. तिला नाही सहन होणार. एकीकडे तिचं वचन आहे तर दुसरीकडे तुम्ही. कोणा एकाची निवड नाही करायची मला. आणि तुम्ही दोघं पण हवे आहेत मला माझ्या आयुष्यात आनंदाने. पण हे शक्य होईल असं नाही वाटत मला. सगळं खूप पुढे गेलं आहे, काहीच मार्ग दिसत नाहीये मागे फिरायला. म्हणूनच कोणती कमिटमेंट देत नव्हती मी तुम्हाला. सगळं समजत असून पण नकार देत होते तुम्हाला. तुमच्या भावनांचा खेळ नव्हता करायचा आणि मला पण दुसरं काही पर्याय नव्हता. म्हणून त्रास दिला तुम्हाला. पण तुमच्यापेक्षा जास्त त्रास मला झाला प्रत्येक वेळी. आय एम सॉरी. चांदनी शांत हो. काही होणार नाहीये. मी आहे ना. आपण सोबत मिळून यावर काही मार्ग काढूया. मी आहे तुझ्या सोबत. प्रयत्न केला तर सगळ्यांवर मार्ग निघतो. यावर पण नक्कीच निघेल. इतकं सगळं ऐकून पण तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्हाला राग नाही आला माझा? मी नेहमीच त्रास देते तुम्हाला. पहिल्या भेटी पासून ते आतापर्यंत फक्त त्रासच दिलाय. तरी इतके शांत आणि पॉझिटिव्ह कसे राहू शकता तुम्ही? मला काहीच का बोलत नाहीत कधी? बिकॉज यू आर माय लव्ह. ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा राग नाही येत कधी ना कधी त्याला दुखवावंसं वाटतं. कितीही त्रास झाला तरी तुझ्याच मागे येणार होतो मी. कारण तुझंही प्रेम आहे माझ्यावर हे केव्हाच समजलं होतं मला. म्हणूनच सोबत होतो तुझ्या आणि कायम असेन. ही चांदणी तर फक्त आमच्याच अंगणात चमकणार. कुणीही काहीही केलं तरी फक्त तू साथ नको सोडू. वाव, बदामचा शिरा. वहिनी, तुला आधीपासूनच माहित होतं मीच जिंकणार म्हणून माझ्यासाठी केला ना शिरा. सो स्वीट ऑफ यू. सत्या डायनिंग वर बसून समरला खुन्नस देत शिऱ्यावर ताव मारत. ज्युनियर मॅच जिंकले तसा अनय आणि मोक्षदा गेल्यावर सगळ्यांनी कल्ला करत सिनियरला चिडवत नाचून आनंद व्यक्त केला होता. सकाळ सकाळी नाचून धमाल करून झाली तसे सगळे रूम मध्ये निघून आपापला आवरून नाश्ता करायला आले होते, जो खास केशर आणि शिमरनने बनवला होता. ए डॉक्टर, अर्धी मॅच तर त्या अन्याने दिली तुमच्या हातात आणि शेवटी या वेडीने घोळ घातला म्हणून जिंकली तुमची टीम. नाहीतर आजची मॅच आमच्या खात्यात तर शक्यच नव्हती, म्हणाली पराठ्यावर बटर लावत. बरं, बहुत झालं मॅच डिस्कशन. चला खाऊन घ्या पटकन, पुढे निघायचं आपल्याला. राज अप्पांनी कारखान्यात जाऊन यायला सांगितलंय तर मी म्हणत होतो आपण सगळेच जाऊ. तुम्ही सगळे आपल्या स्ट्रॉबेरीच्या बाग आणि शेत बघायला जा. मी आणि केशर कारखान्यात जाऊन येतो. दुपारचं जेवण बाहेरच करू. नंतर लेकला जाऊ. तिथे संध्याकाळ होईल. मग तिथून तसेच निघून जाऊ. बॅग वगैरे सगळ्या आत्ताच पॅक करून गाडीत ठेवून देऊ. समर नाश्ता करत सगळा प्लॅन सांगत. समरदा, लगेच जायचं? उद्या सकाळी जाऊ ना, मज्जा येते. हो ना स्वीटी? सत्या रुहीला विचारत. नको, मला माई आजी पाहिजे. मम्मा घरी जायचं. समू मामा, हो जायचं. त्याआधी तुला बोट मध्ये बसायचं ना, आणि घोड्यावर पण. आजोला काय सांगणार मग तू? ते झालं की रात्री आपण जायचं माई आजीकडे. साजरी नाश्ता भरवत तिची समजूत काढत.
सत्या, तू आणि नंदन थांबा, आणण्यासाठी राजची गाडी घेऊन तुम्ही चौघे नंतर या, आम्ही सगळे निघतो, पुढे उशीर होईल, चला बॅग पॅक करा सगळ्यांनी. केशर सगळं चेक करून घे. पुढच्या 15 मिनिटात सगळे पार्किंग मध्ये आपापल्या बॅगा घेऊन पोहोचले होते. अनयला मेसेज करून सगळे निघायच्या तयारीत गाडीत बसत होते. येताना जो उत्साह होता, जाताना तेवढीच रुकरुक. 2 दिवस कसे गेले समजलं पण नव्हतं. नेहमीचं ठिकाण होतं, पण यावेळी साथ वेगळी होती. नवीन मैत्री जोडी होती. नाती आणखी घट्ट झाली होती. कुठे नवीन पालवी फुटली होती. खूप आठवणी बनल्या होत्या 2 दिवसात. सगळं मनाच्या कुपीत साठवून हसत गाडीत बसले होते. समर आणि केशर एका गाडीत तर अनयच्या मोठ्या गाडीत. बाकी सगळे अशा 2 गाड्या रस्त्याला लागल्या होत्या. समर कारखान्याची सगळी माहिती देत गाडी चालवत होता, तर दुसरीकडे नेहमीची धमाल चालली होती. पुढच्या अर्ध्या तासात गाडीची वळण घेत तशी समरची गाडी शेताला क्रॉस करून मेन रोडनी कारखान्याच्या दिशेने निघाली. खूप दिवसांनी आज कारखान्यात पाऊल ठेवलं होतं. कामाच्या व्यापात इकडे यायला तसं वेळच कमी मिळत होता. सगळा कारभार विश्वासू लोकांवर सोपवून वर्षातून 1-2 चक्कर फक्त होत्या. महाबळेश्वरची खासियत असणारी स्ट्रॉबेरी ही देश विदेशात पोहोचण्याचं काम कारखान्यात चालत असे. तसेच स्ट्रॉबेरी पासून तयार होणाऱ्या सगळ्या मालाचं प्रोडक्शन देखील होतं. नेहमीप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला कथा मालिका आवडत असेल तर जरूर लाईक करायचा प्रयत्न करा. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर सबस्क्राईब करून घ्या. नेहमीप्रमाणे शिर्के आणि कारखान्यात सूचित करून ठेवल्यामुळे सगळी तयारी करून ठेवली होतीच. साताऱ्याच्या कारखान्यात सारखा मोठा नसला तरी बऱ्यापैकी या कारखान्याचा पसारा देखील वाढला होता. सगळा कारखाना, मशीन, कामगार, कच्चा माल, गुडाऊन सगळं काही समर तिला दाखवत त्याची सगळी माहिती आणि ओळख करून देत होता. सोबत मॅनेजर आणि इतर स्टाफ देखील होताच. एवढं सगळं पाहताना 1-2दा तिने त्याला ठोकलं पण होतं. ती इथे फक्त ऍडिट कामासाठी येणार होती, कारखाना सांभाळण्यासाठी नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे सगळं कशाला पाहायला हवं? सगळे विश्वासू आहेतच की हे पाहायला. तिने सांगून पण त्यांनी सगळ्यांची माहिती असायला हवी. ऍडिट फक्त अकाउंटच करायचं असतं असं थोडी असतं. काम नीट होते की नाही, चांगल्या प्रतीचा माल कारखान्यात बनवता की नाही, कसली अडचण किंवा काही समस्या तर नाही ना, याचं पण ऍडिट करावं लागतंच की. त्यासाठी दाखवतोय सगळं. सगळ्यांची तिची ओळख करून देत काही दिवसात इथे जॉईन होईल त्याची कल्पना समरने सगळ्यांना दिली. ती काय काम करेल, तिचे अधिकार कोणते, तिची कॅबिन, तिला लागणारी योग्य ती मदत कोण करेल, अशा बऱ्याच सूचना देऊन तिथून पाहुणचार घेऊन दोघे तासभरात कारखान्यातून निघाले होते. अहो, मला जमेल ना सगळं? दोघं शेताकडे जायला निघाले तशी ती नर्वसपणे त्याला पाहून. न जमायला काय झालं? तुझ्या आवडीचं काम आहे की. कामाचा आनंद घेऊन काम केलं की काम पण उत्तमच होतं. पण टेन्शन घेऊन केलं की नेहमीच काम पण बिघडतं. नको काळजी करू, तू सुरुवात तर कर. त्याशिवाय समजणार कसं जमते की नाही? दोघेही बोलता बोलता फॉर्मवर पोहोचले होते. अनय आणि सत्या गँग पण पोहोचली होती. सगळे मिळून शेतातल्या कामगारांना मदत करत स्ट्रॉबेरी तोडायचं काम करत होते. नवली मामी, ही बघ स्ट्रॉबेरी, माझी जीभ बघ लेट झाली आहे, तू पण खा ना. मी बॅग मध्ये पण घेतली टबेली. आपण पण लावायचं ना झाड तुझ्या लूम मध्ये. रुही हातात आणि बॅग मध्ये ठेवलेली स्ट्रॉबेरी केशर आणि समर आले तशी त्यांना दाखवत. हो लावूया हा. मोक्षदा, काय झालं सांगितलं का तू सगळं? केशरने एका साईडला उभ्या असलेल्या मोक्षदाला पाहिलं तशी समरला सांगून तिच्या जवळ येत अनय आणि तिची चौकशी करत. हो सांगितलं सगळं. काय म्हणाले जिजू? जाम भडकले असतील ना तुझ्यावर? आधीच का नाही सांगितलं म्हणून वरडले का तुला? सायली तिचा उतरलेला चेहरा पाहून.
नाही ग, यातलं काहीच नाही केलं त्याने, खूप वेगळे आहे ते. इतकं सगळं ऐकून पण शांत होते. मीच नेहमीसारखी आरडाओरडा आणि बडबडत होते. एवढं ऐकून पण त्यांना माझा राग नाही आला. नाही, त्यांनी मला सोडायची भाषा केली. उलट घरी येऊन सगळं बोलून मार्ग काढू म्हणत होते. हे अजून पण सपोर्ट करतायत मला. माझं चुकलं, किती त्रास दिला ग मी त्यांना. आणि ते बघ, फक्त प्रेम करत राहिले. मोक्षदा डोळ्यात पाणी आणून समोर सत्यासोबत मस्ती करणाऱ्या अनयला पाहत. मी म्हटलं होतं ना तुला, सगळं छान होईल. तूच उगी मन दुखवते. आता इथून पुढे थोडं डोकं शांत ठेवून वाग. चल, खूप मोठं टेन्शन कमी झालं. ते पण आज किती खुश दिसतायत बघ. कालपासून किती आस लावून बसले होते. त्यांना दुखवू नको आता मोक्षदा. खूप नशीबवान असा प्रेम करणारा जोडीदार मिळतो. केशर तिची समजूत काढून समरला पाहत. वहिनी चल, तुला आपलं शेतातलं घर दाखवतो. सत्या तिचा हात पकडून तिला नेत. अरे थांब ना, यांना पण येऊ दे, सोबत जाऊ. केशर रुही सोबत बसलेल्या समरला पाहून, तू चल ग, काय सारखा आहो आहो, मी बघतोय. तू माझी पाठी सोडून त्याच्यात सामील व्हायला लागली आहेस. तू अजिबात लक्ष देत नाही हा माझ्याकडे. मी पण जाणार आहे ना आता 2 दिवसांनी. मग आहे तुमचे आहो, चल आता. सत्या तिला बडबडत. काय, तू जाणार 2 दिवसांनी? मला कसं माहित नाही? तू आता सांगतोय हे? हो, नाही माहित कुणाला, माईला माहित आहे फक्त. कधी? तू आल्यापासून वेळ कुठे भेटतो? समोरदा तुझ्याच मागे मागे करत असतो सारखा. ताण कमी करण्याचा प्रश्नच पडत नसेल. सत्या तिची मस्करी करत. सत्या ग बस, तू प्रेमात पडशील तेव्हा बघू ना तू किती मागे पुढे करतो ते. तशी ती सायको लिली काय वाईट नाहीये. सारखी सॅटी करत तुझ्या भोवती गोल गोल फिरत असते. मला तर चालेल बाबा, ती फिरंगी माझी जाऊ म्हणून. केशर त्याची मस्करी करत. वहिनी, डोक्याला शॉट नको देऊ हा. तसं काही नाहीये. कुठून कुठे पोहोचली तू? ती कॅनडावरून शिफ्ट झालीये इकडे म्हणून थोडी फॉरवर्ड आहे बस, बाकी काही नाही. उगीच काहीही अफवा पसरू नको. आणि तशीही ती माझ्या टाईपची नाहीये. प्रेम वगैरे सध्या माझी प्रायोरिटी नाहीये. आधी अप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं, मग बाकी सगळं. सत्या आट्या पडत. तुझ्या टाईपची नाहीये म्हणजे? तुझा टाईप ठरलाय का? केशर संशयाने त्याला पाहत. आधी ठरवला नव्हता, पण आत्ता ठरलंय. तुझीच कॉपी चालेल. जास्त हुशार बायको काय करायची ना? मी हुशार आहे आणि स्मार्ट आहे. सत्या स्टाईल मारत. माझ्यासारखी? थँक्यू. 1 मिनिट, काय म्हणालास? तू जास्त हुशार नको म्हणजे? तुला काय म्हणायचं? मी मड्ड आहे आणि तू जास्त हुशार का? शहाण्या, थांब सांगते तुला मी किती हुशार आहे ते. अचानक त्याच्या बोलण्याचा संदर्भ लागला तशी ती रागाने ओरडत त्याला मारायला त्याच्या मागे पळाली. अगं, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी आपलं तिचं मार चुकवत सत्या पुढे पळत. अरे काय चाललंय तुमचं? निघायचं आपल्याला. चला, खेळत काय बसलेत तुम्ही? समोर आलेल्या समरला सत्या धडकला. तसं घरच्या अंगणात इकडून तिकडे पळणाऱ्या दोघांना तो पाहत. हो चला चला, ही तुझी बायको बघ ना, हिला धर पहिले. समर आला तसं सत्या त्याच्या मागे लपत तिला दाखवत. अहो काय करताय? मला काय माहित, हाच म्हटला ना हिला धर पहिले म्हणून धरलं तुला. समरने हसून तिला मिठीत पकडून धरून ठेवलं. तशी ती त्रासून त्याला पाहत. अहो सोडा मला. ती सत्याकडे पाहून. ओ लव बर्ड्स, जरा आजूबाजूला बघा. इथे नका सुरू होऊ तुम्ही दोघं. समरदा, आता निघायचं नाहीये का आपल्याला? दोघं एकमेकांना पाहत होते. तसं समरच्या मागे उभा सत्या दोघांना पाहून आवाज देत. तू जा ना मग. तू कशाला थांबलाय आमच्यामध्ये? गाडीने तू जा, अन्या वाट बघतोय तुझी. समर त्याला तिथून कटवत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल, निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मागील भाग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे,
तर तुम्ही ती पाहू शकता. धन्यवाद.